अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी अतिशय गुड न्यूज. कर्मचाऱ्यांचे मानधन प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासनाचा निर्णय जारी. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्यक अप्राप्त असलेली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय देण्यात आलेला आहे. अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आदित्य तटकरे म्हणाले की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्यांना प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मानधनात साधारण 50% वाढ आम्ही केली आहे असे त्यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील अनेक शासकीय कामांना हातभार लावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अनुक्रमे 5,000 व 3,000 रुपये मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव महिला विकास विभागाकडून वित्त विभागाला सादर करण्यात आलेला आहे. 12 ऑक्टोबरपासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मुंबईत हुतात्मा चौक आंदोलन करीत आहेत. राज्यात 1,20,000 अंगणवाडी सेविका व 60,000 मदतनीस आहेत. त्यांना 12,000 रुपये मानधन आहे. मदतनीसांना 8,000 रुपये मानधन आहे. त्यांना मानधनात वाढ व्हावी अशी गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे. अशा सेविकांच्या मानधनात 15,000 दरमहा 15,000 करण्यात आल्याने अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात बळ आले आहे. अंगणवाडी सेविकांना 5,000 तर मदतनीसांना 3,000 रुपये वाढ देण्यात यावी असे प्रस्ताव महिला विभागाकडे वित्त विभागाने विभागाला दिला आहे.